पण आता जर यांच्या कसं जर काय हत्यारे असतील आणि तुम्ही एवढं प्रसंग आहोत दाखवले आम्हाला सुरुवातीला तरी आम्ही प्रयत्न केले, जेवढे आमच्या हाताला लागले तेवढे आम्ही पकडले. पकडायला जाताना ते दगड घेऊन धावत होती माणसांवरती. जवळ माणूस गेला का दगड फेकून मारायचे. खाली नदीला गेले. आता 3 जण खाली नदीला गेले, 2 जण इथं ग्रामस्थांनी सगळ्यांनी नाही धरून आणली. 6 जण. 6 जण होते. आता आम्ही त्यांना माझ्या वावरामध्ये पकडलं, इथं धरणाच्या खालच्या वावरामध्ये आम्हाला दगडी मारत होता. दगडी दगडी मारत बरं, होता. एकाने बंदूक काढली होती. एकाने बंदूक काढली, तो दाखवायला लागला. मग आमची पोरं लांब पळाली, पण आम्ही एकाला पकडलं तिथं. मग आता जर खाली कोणी तुमच्याकडे ग्रामस्थ आहे खाली कोणी खाली ते पिंपळाच्या पोरांना आम्ही सांगितलेलं आहे का तुम्ही तिकडून या. त्यांच्या गावठी कट्टे का काय कोणती बंदूक आहे आपल्याला काय माहिती नाही, पण ते आम्हाला दगडी मारित होती. मग याला आहे ना कुठले ते हे हडपसरचे खोटं बोलतात, त्यांचं काय आयडेंटिटी कार्ड नाही काय नाही, सर हे खोटं बोलतात. संतोष लोंढे म्हणून कुठले ते कोलारची. कोलार मामा हाऊस आळेपाट्याचं. मी सकाळी त्याचा मला फोन आला की अशी गाडी आहे. मी कामावरती चालू होतो नेचरबंदला. मी इथं दूध गाडीमध्ये आलो तर गाडी मी बघितली 3075 नंबर बघितला. तर पुढे त्यांनी रात्री गाडी चोरी केली. रात्री गाडी चोरी केली. तर मी बघितली गाडी आणि पुढे गेलो थोडा बोकडच्या हॉटेलवरून त्यांची मोटरसायकल आणली. इथं आलो, पहिल्यांदा गाडी चावी काढली. मग त्यांना मी विचारायला गेलो, मग धक्का तिकडे आले आणि एकाने मला धक्का दिला आणि सुरा दाखवला. तरी मी त्यांना धक्का देऊन इकडे पळालो आणि मग ग्रामस्थांनी मला मग मदत केली. कधी गाडी कधी गेलेली आहे साधारणतः? रात्री मला माहित नाही, माझं मला कुठलं गाडी गेली? कोलारवरून गाडी. कोलावरून गाडी गेली का? ठीक आहे, आपण पाहतो. मग आता बाकीचे सगळे किती होते त्याच्यामध्ये? 6 जण. स्वतः आम्ही ग्रामस्थांनी पकडलं पहिलं त्याला, एकाला निळाला. त्यांनी दगडाने आम्हाला मारित होता. तर त्याला गाडीत मीच दाबला स्वतःहून, गणेश कुंकर आणि मी दाबला त्याला. मारला आम्ही त्याला, थोडा घायल केला. मग त्याला दाबून धरला आणि त्याला आम्ही इथं बांधून ठेवलाय. आणि खालून मग पिंपळगावच्या काही पोरांनी त्याला बाकीच्याला एकाला. आता जे खाली लोक जे पडले ते कुठे? नदीला नायराला गेलेले, त्यांच्याकडे गावठी कट्टे, ते आम्हाला गावठी कट्टे दाखवत होते.